Let's go. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आता सुरुवातीला इथे व्हिडिओ बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपला CapCut ॲपची इथे गरज पडणार आहे. तर तुम्हाला CapCut ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल. तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही इथे CapCut ॲप आहे तो इथे इन्स्टॉल करू शकता. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं लिंक स्वरूपात इथं मिळून जाईल. आणि त्यासोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा इथं मटेरियल जे ते अपलोड करत असतो, तर तिथून सुद्धा तुम्ही इथं डाउनलोड मटेरियल इथं करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओज आणि ब्लॉग जे येत असतात मित्र. चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आता आपल्या इथं सर्वात आधी VPN जे असेल ते आपल्या इथं कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप येतो आपल्या ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिले, तर यातून तुम्ही कोणता एक इथं इमेज घ्यायचा आहे. घेतल्यानंतर इथं आपल्या काय यायचं बघा मित्रांनो. आता आपल्याला त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करून त्याची जी लेअर असेल ती आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायची. त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला इथं येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे, तर तो आपल्या इथं ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक इथं करून घ्यायचा आहे. तर इथं एक्स्ट्रॅक वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्या इथे बिट्टूवरती जिथे काय करायचं आहे मित्रांनो, इथं येऊन जायचं आहे. तर बिट्टूवरती इथं येऊन जावा. बिट्टूवरती आल्यानंतर ते स्प्लिट करा मित्रांनो. सॉरी मित्रांनो, आपला इमेज जो असेल तो स्प्लिट करा, ॲड येऊ नाही. त्यानंतर बिट 3वरती जिथे मित्रांनो आपल्याला काय करायचं मित्रांनो, इथे बिट 3वरती इथं येऊन जायचं. त्यानंतर इथं स्प्लिट करायचं आहे. परत नंतर आपल्याला बिट 4वरती जिथे मित्रांनो काय करायचं, इथं येऊन स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेजेस जे असतील ते स्प्लिट करून घ्या. आणि त्यानंतर एक्स्ट्रा जो काय पाडा असेल तो आपल्या इथे डिलीट करून टाकायचा आहे. आणि त्यासोबत आपला जो बिटवाला इथे व्हिडिओ होता त्याला सुद्धा इथे डिलीट करून टाका. आणि त्यानंतर आपले इमेजेस जे असतील ते रिप्लेस करायचे. तर ते करण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन आपल्या इथे रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला जो कोणता इथे इमेज असेल तो इथे रिप्लेस करायचा असेल तिथे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत इथे रिप्लेस करा मित्रांनो. परत नंतरच्या इथे इमेजवरती येऊन परत इथे रिप्लेस करा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे इमेज जे असतील ते इथं रिप्लेस करून घ्या. रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इथे जे काही ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते इथं अप्लाय करायचे आहेत आता. ओके, तर मित्रांनो, आता आपली इथं ॲनिमेशन जे आहे ते अप्लाय करायचं. ते करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इनमध्येच तुम्हाला इन ड्रॉप वॉच अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन इथं ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इथं कॉम्बोमध्ये येऊन इथं बेसिकच्या ऑप्शनमध्ये व्ही ॲम्प्लिफिकेशन हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. त्यानंतर परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला बघा मित्रांनो काय करायचं, स्टेज आपल्याला बघा एक डिस्टन्स स्टेज अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत इथं आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, कॉममध्ये येऊन इथं वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका. परत नंतर शेवटचा जो इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत इथं काय करायचं, कॉममध्ये येऊन इथं एक्सपोज झूम हा जो ॲनिमेशन आहे तिथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या सुरुवातीला येऊन इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये इथे गेल्यानंतर आपल्याला इथे एक इफेक्ट भेटणार आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे मित्रांनो इको फ्लॅश. तर तो इथं अप्लाय करून टाका. थोडंसं इथं नेटवर्क इश्यू आल्यामुळे इथं लोड होत नाही आहे. ओके, तर मित्रांनो, त्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्या स्नॅपचॅट 3x अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तो आपल्या कोणत्या इमेजवरती इथं ॲडजस्टमेंट वगैरे करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये वन वे शिफ्ट हा जो तो इफेक्ट भेटेल, तो आपल्याला ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजमध्ये इथं करून घ्या. परत नंतरच्या इथे इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. तुम्हाला जर काही ते ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे इफेक्ट भेटत नसेल तर वरती सर्च करा. तर त्या इफेक्टचं नाव आहे मित्रांनो नॅरो फोकस. तर तो अप्लाय करून इथं शेवटपर्यंत आपला ॲडजस्टमेंट वगैरे त्याचे करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. आल्यानंतर आपलं परत जिथे इथं बॉडी इफेक्टमध्ये येऊन इथं बीजी प्रोजेक्शन अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजमध्ये इथं करून टाका. त्यानंतर आपल्याला एक ट्रान्झिशन इफेक्ट असेल तो आपल्याला द्यायचा. तो देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन दोन इमेजमध्ये इथं बघू शकता मित्रांनो, एक व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स आहे, त्यावरती आपल्या इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे एक भेटेल मित्रांनो ट्रान्झिशन इफेक्ट तुम्हाला भरपूर. तर आता थोडासा नेटवर्क इश्यू आल्यामुळे इथं थोडासा प्रॉब्लेम होतोय, तर आता होईल थोड्या वेळात. सॉल्व इश्यू जो होता तो इथं सॉल्व्ह झाला आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट आहे तो आपल्याला अप्लाय करायचा. त्याचं नाव आहे मित्रांनो बघा इथं सुरुवातीलाच बघू शकता इथे मॅट स्नॅपशॉट अशा प्रकारचा आहे. तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. फक्त त्या इमेज पुरताच हा जो ट्रान्झिशन इफेक्ट होता, बाकी कोणत्याही ह्याला जिथे नाही आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो आपला ते व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला वरती तुम्ही बघू शकता इथं एक्सपोर्टचं ऑप्शन भेटत आहे.
तर त्यावरती क्लिक करा. म्हणजे आपला जो आजचा इथं व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे त्याच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो आज जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.